महिलाओं के लिए मिसाल खड़ी करने वाली समाज सेविका जयश्री दंडोते और रुशाली चौहान के नेतृत्व में लगातार 18वें वर्ष तन्वी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक एवं वैद्यकीय संस्था द्वारा जोशोखरोश के साथ उत्सव आपल्या माणसांचा अर्थात सानपाडा महोत्सव 2025 का जोरदार आयोजन किया गया है। 4 जनवरी से 12 जनवरी तक चलने वाले इस भव्य सानपाडा महोत्सव के तीसरे दिन पूर्व विधायक संदीप नाइक ने मौजूदगी दिखाई। साथ ही मौजूद थी समाज सेविका शैला पाटिल, राम काजोड़कर, पदाधिकारी और नागरिक। तीसरे दिन जहां विभाग के बच्चों से लेकर युवाओं ने नृत्य स्पर्धा के जरिए अपनी प्रतिभा का जोरदार प्रदर्शन किया, वहीं अपने कर्तृत्व से अपनी पहचान बनाने वाली विभाग की कर्तव्यशील महिलाओं का नारी शक्ति पुरस्कार देकर विशेष सम्मान भी किया गया। इस दौरान संदीप नाइक सहित तमाम मान्यवरों ने महोत्सव में लगे विविध खाद्य पदार्थ और विविध गृह उपयोगी वस्तुओं के स्टॉल्स का जायजा भी लिया, बल्कि इसी के साथ हर एक स्टॉल को भेंट भी दी। जयश्री दंडोते नवी मुंबई की वो कर्तव्यगार महिला है जिन्होंने सामाजिक कार्यकर्ता से लेकर सफल उद्योजिका तक का सफर तय कर कई महिलाओं के लिए प्रेरणा बनकर उभरी है। संदीप नाइक ने जयश्री दंडोते आयोजित सानपाडा महोत्सव को सराहते हुए कहा कि आयोजिकाओं ने इस महोत्सव के माध्यम से महिलाओं को मंच देने का अनूठा काम किया है। तन्वी सामाजिक संस्था जयश्री दंडोते मॅडम, चव्हाण मॅडम 2005 साली सुरू झालेली ही संस्था लगेचच 2007 साली एवढा भव्य अशा सानपाडा महोत्सवाचं आयोजन, या आयोजनामध्ये या परिसरातील सर्वच लोक एकत्र यावी, सांस्कृतिक परंपरा आणि त्याचबरोबर महिला सक्षमीकरण, करमणूक अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन या संस्थेच्या माध्यमातून केलं गेलं। आज 18 वर्ष पूर्ण झाली। सातत्यानं या महोत्सवाचं आयोजन केलं जात आहे। या महोत्सवाच्या माध्यमातून या परिसरामधील विविध क्षेत्रामध्ये काम करणारी यशस्वी लोक की त्यांना बघून इतरांना प्रेरणा मिळेल अशा व्यक्तींचा सन्मान देखील या महोत्सवामध्ये केला जातो। अनेक स्टॉलमध्ये त्या ठिकाणी आपली स्वतःचे प्रोडक्ट तयार करणारे बचत गट, त्यांना देखील स्वतःचं असं हक्काचं व्यासपीठ या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपलब्ध होतं। अनेक कलाकार की जे या महोत्सवाची वाट बघत असतात त्यांना देखील आपल्या कलेचं प्रदर्शन करण्याची संधी या महोत्सवाच्या माध्यमातून मिळते। आणि या नवी मुंबई शहरामध्ये, या शहरामधील विविध भाषेचा, विविध प्रांतातला, विविध राज्यातला, विविध जिल्ह्यातला जो नागरिक आहे त्यांना एकत्र आणण्याचं काम या सानपाडा महोत्सवाच्या माध्यमातून केलं जातं। मी दंडवते मॅडम, चव्हाण मॅडम आणि यांचे सर्वच त्यांचे पदाधिकारी यांचं मनापासून अभिनंदन। उत्सवामध्ये, महोत्सवामध्ये आनंदाचं वातावरण असतं, सगळ्यांचा सहभाग असतो, सगळ्यांना एकत्रित आणण्याचं एक अत्यंत महत्त्वाचं काम अशा महोत्सवांच्या माध्यमातून केलं जातं। परंतु आपण जर तन्वी संस्था या माध्यमातून शैक्षणिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत असेल, सामाजिक चळवळ असेल, महिला सक्षमीकरण असेल, वैद्यकीय मदत असेल, अशा अनेक गोष्टी ज्या समाज उपयोगी आहेत आणि अशामध्ये समाजामध्ये आपण वावरत असताना, काम करत असताना समाजाला देखील आपण काहीतरी देणं लागतो अशा प्रकारचं भान असणं अत्यंत गरजेचं असतं। त्यामुळे फक्त सामाजिक कार्य पुढे नेण्याच्या उद्देशानं या संस्थेची वाटचाल गेली 18 वर्ष आपण बघतोय आणि खूप उत्तम असं काम या संस्थेच्या माध्यमातून उभं झालेलं आहे। मी दंडवटे मॅडम आणि चव्हाण मॅडम आणि सर्व त्यांचे जे काही संस्थेचे पदाधिकारी आहेत त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो। वहीं जयश्री दंडोते ने महोत्सव की विशेषताओं से अवगत कराते हुए कहा कि सानपाडा महोत्सव को लोकल से ग्लोबल तक ले जाने का उनका प्रयास है। सानपाडा महोत्सव आम्ही 2007 साली जो केला, पहिल्यांदा 4 दिवसांचा तो सुरू केला होता। त्याच्यानंतर मग साधारण 2010 मध्ये वगैरे आम्ही हा ओपनली आणि मोठ्या प्रमाणात 9 दिवसांचा करायला सुरुवात केलेला आहे। याच्या मागचा उद्देश असा होता की 4 दिवसामध्ये महिलांनाही तेवढंसं म्हणावं तसं व्यासपीठ उपलब्ध होत नाही किंवा कलाकार जे येतात त्यांनाही आम्ही पूर्णतः न्याय देऊ शकत नाही। याचं आमच्या लक्षात आलं की आयदर आम्ही बाहेरचे कलाकार मागवू शकतो किंवा स्थानिक लोकांना, म्हणून आम्ही हा प्रोजेक्ट जो आहे तो 9 दिवसांचा करून सर्वांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी म्हणून तो वाढवून त्याची रंजक वाढवली आहे। सानपाडा महोत्सवामध्ये आम्ही विविध दूरदर्शनामध्ये अतिशय योग्य पद्धतीने सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो। लहान मुलं असू देत, ज्येष्ठ नागरिक असू देत, दिव्यांग असू देत, या सर्वांना
एक स्टेज उपलब्ध करून द्यायचं आणि त्यांच्या कलागुणांचं प्रदर्शन करायचं हा आमचा उद्देश आहे. त्या अनुषंगाने आम्ही पहिल्या दिवशी अंध मुलांचा ऑर्केस्ट्रा आयोजित केला होता. आज आम्ही नृत्य स्पर्धा आयोजित केल्या होत्या, ज्याच्यात 3 वर्षापासूनची जवळजवळ 50-60 वर्षापर्यंतच्या लोकांचा समावेश केलेला आहे. आणि एक दिवस ज्येष्ठ नागरिकांचा पण आहे की ज्या दिवशी ते आपल्या कलागुणांना सादर करू शकतील. आणि महिला दिनाच्या दिवशी पण महिलांना खरं तर त्या दिवशी खूप महिलाच असतात की जेणेकरून त्या आनंद या सगळ्याचा लुटू शकतील. काही वेळेला पुरुष असल्यानंतर ते तेवढ्या ताकदीने स्वतःचा आनंद वाटू शकत नाहीत, पण त्या दिवशी त्या मोकळेपणाने आपला आनंद इथे वाटू शकतो. 2010 मध्ये आम्ही नारी शक्ती सन्मान पुरस्कार सुरू केला. नारी शक्तीमध्ये आम्ही अशा महिलांचा निवड करतो की ज्या काहीतरी खरंच काम करतात. आम्ही 1 वर्ष ज्या बस ड्रायव्हर म्हणून शाळेच्या बसवरती जाणाऱ्या महिला किंवा रिक्षा चालवणाऱ्या महिलांचा सत्कार केला, किंवा मागच्या वर्षी आम्ही अशा महिलांचा सत्कार केला की ज्यांनी आपल्या पतीच्या निधनानंतर स्वतःची मुलांना वाढवून त्यांना चांगल्या पदावरती, त्यांना चांगलं शिक्षण देऊन त्यांना दम बसवलेला आहे. अशा महिलांचा, अशा विविध महिलांना आम्ही प्रोत्साहन देण्याचा आमच्या परीने प्रयत्न करतो. नाईक फॅमिलीचा कायमच आम्हाला पाठिंबा आहे. मग तो अगदी परमिशन मिळवण्यापासून असू देत किंवा आम्हाला कुठलीही गुंतागुंतीची समस्या जर याच्यामध्ये निर्माण झाली तर कायमच नाईक कुटुंबाचा आमच्या संस्थेवरती वरदहस्त राहिलेला आहे. त्याच्यामुळे आमच्या कित्येक गोष्टी सोप्या होतात. आज संदीप नाईक साहेब इथे आले, त्यांनी अतिशय ऊर्जा देणारं असं भाषण आमच्याबद्दल केलं आणि अतिशय चांगले शब्द, आम्हाला प्रोत्साहन देणारे शब्द वापरले. त्याच्याबद्दल मी त्यांचे अत्यंत आभारी आहे. वहीं नारी शक्ति पुरस्कार पाने वाली सम्मान मूर्ति ने आयोजिकाओं का आभार मानते हुए कहा कि आज सानपाड़ा महोत्सव शून्य से शिखर तक पहुंचा है. माझं नाव आहे वसुधा रवींद्र सावंत. मी ट्रान्सपोर्टर आहे. मुलांना घेऊन जाते आणि घेऊन येते. बसेस आहेत माझ्या. आणि तुम्ही या ठिकाणी मला विचारलं की या इथे मी कशी आले. हा महोत्सव आम्ही वर्षभर नाही सतत वाट बघत असतो. अगदी माझं जनी स्थळी पाषाणी कुठेही आम्ही गेलो तरी महोत्सव कसा आहे, महोत्सव कधी होणार हेच आमच्या डोक्यामध्ये असतं. कारण हा महोत्सव मला इतकं काही देऊन जातो. आणि दंडवते मॅडम, वृषाली मॅडम यांनी हा महोत्सव सुरुवात झाली 2009ला आणि तो आता पोचलाय 2025ला. या 18 वर्षात आम्ही शून्यामध्ये होतो. ते शून्यातून आज इथपर्यंत वरती चढ उतार आमचं झालेलं आहे. म्हणजे आम्ही चढतच गेलोय. जसा हा महोत्सव वाढत जातो तसा आमचं उन्नती आमचीही वाढत जाते. आणि सानपाडा, पूर्ण सानपाडा असा आहे. पूर्ण सानपाडाच काय, पूर्ण नवी मुंबई, पूर्ण जगामध्ये हा महोत्सव आमचा इतका सुंदर, म्हणजे याला शब्दच नाही येतो. इतका छान हा आमचा महोत्सव. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.